श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशी आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. देवी लक्ष्मी सर्वांना सांगते, जे माझ्या या कथेचे श्रवण करतील त्यांच्या दुःखाचा नाश मी स्वतः करेन. जे या कथेचा प्रचार करतील त्यांच्या कोटी कोटी पापांचा नाश होईल. 1001% त्यांना सुख समृद्धीची प्राप्ती निश्चितच होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. लक्ष्मी मातेची एक प्राचीन कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो, माता लक्ष्मी त्याचे जीवन आनंदाने भरते. तेव्हा विलंब न लावता आपण या प्राचीन कथेला सुरुवात करूया. या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना देते, माता लक्ष्मी तिच्या घरातून त्वरित निघून जाते. म्हणून स्वामी भक्तांनो, देवी लक्ष्मी माता या कथेत काय सांगते हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, कारण अर्धवट लक्ष हे घातक असते. खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते. त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि तिच्या सासूसोबत राहत होती. सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती, जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घराच्या कामात निपुण होती. सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता. ती नेहमी इतरांना मदत करायची. सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता. त्याचे धान्याचे दुकान होते. तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा. सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्याची ती सेवाही करायची. सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची, घराचे अंगण स्वच्छ करायची, मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची. मग आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची, देवी देवतांची पूजा करायची. ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची. सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती. ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची. सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे, लक्ष्मीसारखाच गुण असलेली ही स्त्री आहे. ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते. याशिवाय दानधर्म करताना सुकन्याचे कधीच हात मागे खेचत नव्हते. जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय तिने कधीही पाठवले नाही. उपाशीपोटी आलेले तिच्या घरातून पोटभर जेवणच जायचे. त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला भरभरून आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे. इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही नेहमी मदत करायची. शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवं ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची. त्यामुळे सुकन्याच्या शेजाऱ्यांनीही तिचा आदर करायचे. ते लोक म्हणायचे, अहो, ही सुकन्या साक्षात देवी आहे. माता अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे. जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे. पण लोकांचे बोलणे ऐकून सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही. ती सर्वांशी आदराने वागत होती. एके दिवशी सुकन्याचा शेजारी तिच्या घरी येते. सुकन्या त्याचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते, अहो ताई, आमच्या घरी तुमचे स्वागत आहे. आज माझ्या घरी का आलात? तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही माझ्याकडून नक्की मागू शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. सुकन्याची शेजारी म्हणते, सुकन्या ताई, आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपट लाटणे आणि तवा मागायला आली आहे. काही काळ पोळपट लाटणे आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होईल. काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करेन. सुकन्या म्हणते, बहिणाबाई, यात कोणती मोठी गोष्ट आहे? सध्या मला पोळपट लाटण्याची गरज नाही. म्हणूनच तुम्ही माझी पोळपट लाटणे आणि तवा घेऊन जाऊ शकता. थांबा, मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते.
मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि तिच्या शेजारी आलेल्या ताईंना पोळपट लाटणं देऊन टाकते. तेव्हा शेजारी म्हणते की ठीक आहे ताई, धन्यवाद. मी माझं जेवण झाल्यावर लगेचच तुमचे पोळपट लाटणे आणि तवा आणून देईल. सुकन्या म्हणाली, ताई, काळजी करण्याची गरज नाही. तुझे काम पूर्ण झाल्यावर ते तू मला परत कर. मग शेजारच्या ताई सुकन्याचे पोळपट लाटणे आणि तवा घेऊन ती निघून जाते. काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिचे सुद्धा प्रेमाने स्वागत करते आणि विचारते, प्रिय बहिणी, आज तुला माझ्याजवळ काय काम आहे आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग, मी तुला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, बहिणी, माझ्या घरात खूप घाण आहे. माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही, म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरचा झाडू द्या. मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करेन. तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते, बहिणी, हा तर फक्त झाडू आहे, त्यात काय अडचण असू शकते. तू थांब, मी आत्ता माझ्या घरून तुला झाडू घेऊन येते. असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडू घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते. ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते. मग काही वेळाने तिसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते. सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते, मी तुम्हाला काय मदत करू शकते, तुम्हाला काय हवे आहे का? तेव्हा ती महिला म्हणते, सुकन्याताई, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांची मदत करत राहते, म्हणूनच मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आली आहे. त्यावर सुकन्या म्हणाली, ताई, अजिबात संकोच करू नकोस. तुला जे हवे ते माग. जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुम्हाला नकार देणार नाही. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे सुकन्या बहिणी, आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे, त्यामुळे मला काळजी वाटते. माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिन्यांचा एक तुकडाही नाही. मग मी माझ्या मुलीला काय घालू? मुलाकडचे लोक बघायला येत आहेत, पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही. जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझा सगळं सामान परत करेन. त्या शेजाऱ्यांचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली, अगं बहिणी, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेल. आता मी तुला माझे दागिने आणि साडी देईल, ते तू तुझ्या मुलीला नेऊन दे. आणि ती स्त्री तिचं सामान घेऊन तेथून निघून जाते. आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी शेजारी सुकन्याच्या घरी येते. नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठे प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, प्रिय बहिणी, आज तू कशासाठी आलीस? मला सांग, मी तुम्हाला कशी मदत करू शकते? तुम्हाला जे हवे ते सांग, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तेव्हा ती शेजारी म्हणते, हे सुकन्याताई, तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस, म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही, म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे. सुकन्या म्हणते, अरे ताई, यात काय मोठं, इथेच थांब, मी तुला आत्ता दूध देते. सुकन्या स्वयंपाकघरात जाते, थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते. ते बाळ आनंदाने दूध पिऊन निघून जाते. अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना नेहमीच मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते. मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परततो. सुकन्या तिच्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते. भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावतच सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो, भाऊ, काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे. सर्व सामान गायब आहे. सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे. त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो. हे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते. सुकन्या म्हणते, नाथ, काळजी करू नका. आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत. त्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पूर्णपणे रिकामे दिसते. त्यातील सर्व सामान आता चोरीला गेलेले होते. हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते. त्यांना समजत नाही की हे कसे झाले. सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीत
सर्व पैसे होते ते कोणी चोरले माहिती नाही. हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याचा राग अनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो. तेव्हा सुकन्या म्हणते, कृपया शांत व्हा, नक्कीच आपण काहीतरी यावरती पर्याय शोधू. सुकन्याचा नवरा सांगतो, तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेवू घालता, अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलावता, याचाच हा परिणाम आहे. त्यापैकी एकाने नक्कीच आमच्या घरातून पैसे चोरले आहेत. रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळही करतो. सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस, विचार न करता कोणाचीही मदत करतेस. त्यातील एकाने सर्व पैसे चोरले असतील. घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात. तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते, हे परमेश्वरा, मी माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्यांना दिले आहेत. मी त्यांच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो. जेव्हा सुकन्या त्या शेजारणीच्या घरी जाते तेव्हा ते शेजारी देखील घराला टाळा लावून कायमचे निघून गेलेले असतात. खरं तर ही सुकन्याची झालेली फसवणूकच आहे. ती पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही. सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते. सुकन्याचा नवरा म्हणतो, अरे सुकन्या, तू खूप मूर्ख आहेस. तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे. तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे. आता तुम्ही या घरात राहू शकत नाही. तू आता हे घर सोड. सुकन्या म्हणते, हे परमेश्वरा, तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही. तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ? सुकन्याचा नवरा म्हणतो, तू कुठेही जाऊ शकतेस, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. या घरात राहिलेले तर सर्व काही नष्ट नक्कीच होईल. सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते, हे स्वामी, असे बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. कृपया मला तुमच्या या दासीला घराबाहेर काढू नका. पण सुकन्याचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलवून देतो आणि म्हणतो, आता तू या घरातून निघून जा आणि परत कधीही येऊ नकोस. तर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस, पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायचे नाही. मग सुकन्या दुःखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते. चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करते. तेव्हा सुकन्या तिथे बसते आणि विचार करते, जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू? जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकारही नाही. तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते. सुकन्या नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी मातेने तिला दर्शन देते. साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते. जेव्हा सुकन्याचे डोळे उघडलेले असतात तेव्हा देवी लक्ष्मी माता तिच्यासमोर उभी राहते. माता लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा मातेला नमस्कार करते. हे देवी लक्ष्मी माता, मला क्षमा कर, मी खूप मोठे पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये. हे मोठे पाप आहे. देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये. सुकन्या म्हणते, माता लक्ष्मी, असह्य आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले आहे. मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही, म्हणूनच मी माझा जीव देणार आहे. मला माझे घर सोडावे लागले. तेव्हा देवी लक्ष्मी माता बोलते, की सुकन्या, तुझं मन तुझ्या पतीबद्दल मत खूप छान आहे. त्याचप्रमाणे तुझं इतरांबरोबर वागण्याचं व्यक्तिमत्व आणि इतर जणांशी तुझी वागण्याची सुंदर पद्धत, त्यालाच मी तुला आशीर्वाद दिलेला आहे. पण तू काही चुका केल्या आहेत. त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्या, प्रेमाने दिल्यास, पण तिथेच मोठा घोळ झाला आणि तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे दुःख आले. तुझ्या या लहान चुकांमुळे तुझ्या नवऱ्याला, तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं. लक्ष्मी माता म्हणते, जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते, मी तिच्या घरात राहत नाही. मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते. तेव्हा सुकन्या म्हणते, हे माते, त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांग. मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास?
देवी लक्ष्मी माता म्हणते, हे कन्या, आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत. या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते. सुकन्या, पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणं आणि तवा. कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपट लाटणे आणि तवा कधीही इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या वस्तूंचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे. त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत. या वस्तूंपासून भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गायीला खायला दिली जाते. म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. इतरांना दिल्यास ते अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने त्यावरती अशुभ परिणाम होतात. म्हणून सुकन्या, तू तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपट लाटणे आणि तवा तुझ्या शेजाऱ्यांनी बाईला देऊन सर्वात मोठी चूक केलीस. आता तू दुसरी गोष्ट ऐक. ती म्हणजे तुझ्या शेजारच्या स्त्रीला तू तुझा झाडू दिला. झाडूमध्ये नेहमी लक्ष्मी वास करते. जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ती तू दुसऱ्याला दिलीस. झाडूमध्येच मी आहे आणि जर दुसऱ्यांना तू ते दिलेस तर तुझ्या घरात मी कशी राहू शकेल? असे कृत्य करणाऱ्यांच्या घरी मी कधीच राहत नाही. मी त्यांचे घर सोडून देते. घर झाडूने स्वच्छ होते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते. हे सुकन्या, लक्षात ठेव. झाडू नेहमी घरात लपवून ठेवावी. बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती पाहू नये अशा ठिकाणी ठेवावी. हे पहा, झाडू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे. तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्या व्यतिरिक्त कोणीही तिला स्पर्श करू नये. यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या शेजारीण बाईला तुझ्या साड्या व अलंकार दिलेस. मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते. स्त्रीच्या 16 अलंकारांमध्ये रत्नांना खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत. जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैव येते. आता मी तुला चौथी गोष्ट सांगते. संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये. पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केलेत. संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्याचा अशुभ काळ सुरू होतो. माता लक्ष्मी म्हणते, हे सुकन्या, आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीच दान करू नयेत. या वस्तू कधीही कर्ज देऊ नये किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नये. सुकन्या म्हणते, हे माता लक्ष्मी, माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हती. कृपया मला क्षमा करा आणि आत्ता मला प्रायश्चित्त मार्ग सांगा. देवी लक्ष्मी माता म्हणते, हे सुकन्या, तुला आधीच पश्चाताप झाला आहे. म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा. मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केलेली आहे. असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते. मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिचा नवरा तिला शोधत तिच्याकडे येतो. तो सुकन्याकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, हे सुकन्या, मला माफ कर. मी तुला खूप वाईट सुलट बोललो. तू साक्षात देवीसारखी आहेस. लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे. ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आपले पैसे परत आणून दिलेले आहेत. हे ऐकून सुकन्या खूप खुश होते आणि पतीसह घरी परतते. माता लक्ष्मीच्या कृपेने सुकन्याचे घर पुन्हा समृद्ध आणि सुखी समाधानी बनते. तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या गोष्टी कधीच इतरांना दिल्या नाहीत. तर स्वामी भक्तांनो, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कधीही इतरांना देऊ नका किंवा दान करू नका. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.